नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामध्ये वाढले असेल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये नसा ब्लॉक झालेले असतील आणि नसा ब्लॉक होण्याचं मुख्य कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल असतं. त्याची 6 लक्षणं कोणती आहेत जे तुम्हाला हार्ट अटॅक पासून वाचवू शकतात याविषयी मी सविस्तर माहिती आधी दिलेली आहे. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हे जर 6 लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तात्काळ हा उपाय तुम्ही सुरू करायचा आहे. यानं तुमच्या शरीरामधलं ब्लॉकेज सुद्धा पूर्णपणे निघून जाणार आहे. तुम्हाला अँजिओप्लास्टी किंवा बायपास करण्याची गरज पडणार नाही. शिवाय शरीरामधलं कोलेस्ट्रॉल सुद्धा याने नष्ट होणार आहे. कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकार असतात म्हणजे एचडीएल कोलेस्ट्रॉल हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. यापैकी एलडीएल जे कोलेस्ट्रॉल असतं ते कमी करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण हेच बॅड कोलेस्ट्रॉल आहे. हेच आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज निर्माण करत असतं. आपल्या शरीरामध्ये हेच रक्तवाहिन्यामध्ये साठून रक्तप्रवाह खंडित करत असतं आणि ज्या केसवाहिन्यामध्ये ज्या आर्टरीमध्ये अशा प्रकारचे ब्लॉकेज झालेले आहेत त्याच्या पुढचा जो भाग आहे त्या भागामध्ये मुंग्या येणं, बधीरपणा जाणवणं किंवा वेदना होणं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. आणि हेच ब्लॉकेज जर हृदयामध्ये झाले तर हार्ट अटॅकचा धोका आपल्याला असतो. म्हणून हे कोलेस्ट्रॉल कमी करणं, एलडीएल कोलेस्ट्रॉल नष्ट करणं आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवणं खूप महत्त्वाचं असतं. एचडीएल कोलेस्ट्रॉल आपल्या शरीराला आवश्यक असतं कारण ते आपल्या शरीरामध्ये ड जीवनसत्व निर्माण करण्याचं काम करतं. शिवाय काही ज्या प्रकारचे हार्मोन्स असतात ते सुद्धा एचडीएल कोलेस्ट्रॉलमध्ये निर्माण होत असतात. म्हणून हे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन वाढवणं आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करणं यासाठी आजचा उपाय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओची थोडी लांबी जरी वाढली तरी हा व्हिडिओ तुम्ही कृपा करून शेवटपर्यंत नक्की पहा. यांनी 11 दिवसामध्ये तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णपणे निघून जातं आणि हा उपाय करण्यासाठी सुद्धा खूप सोपा आहे, सहजरित्या करता येतो. अगदी घरामधलेच आपल्या 4 पदार्थ लागतात. 11 दिवसानंतर तुम्ही हा उपाय केल्यानंतर कुठेही जाऊन चेक करू शकता. तुमच्या शरीरामधले ब्लॉकेज आणि कोलेस्ट्रॉल तुम्हाला पूर्णपणे निघून गेलेलं दिसेल. तर हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी मी तुम्हाला एक विनंती करेल का हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्टीलच्याच भांड्याचा वापर करायचा आहे. स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्याचा तुम्ही वापर करू शकता. पित्तळ, ॲल्युमिनियम किंवा तांब या भांड्याचा आपल्याला हा उपाय करण्यासाठी वापर करायचा नाही. तर आपल्याला स्टीलच्या भांड्यामध्ये हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे 1 वाटी आल्याचा रस म्हणजे अद्रकीचा रस आपल्याला लागणार आहे. आलं साधारणतः पावशेर आलं किंवा 250 ग्रॅम आलं जर आपण खिसून घेतलं किंवा मिक्सरमधून काढलं आणि सुती वस्त्रामध्ये टाकून जर पिळलं तर 1 वाटी आल्याचा रस आपल्याला सहजरित्या निघतो. आलं हे शरीरामधील बिनकामाची चरबी आहे ती नष्ट करतं. हृदयाला सुद्धा हितकारक असतं, मल निस्सारक असतं, वातहारक असतं. शिवाय हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे. 1 वर्षापर्यंत आल्याचा रस हा खराब होत नाही काचेच्या बॉटलमध्ये जर आपण ठेवला तर. म्हणून आपलं हे जे औषध आहे हे सुद्धा आपलं हे जे आलं आहे ते खराब होत येत नाही. तो म्हणून 1 वाटी आल्याचा रस आपल्याला घ्यायचा आहे. दुसरा जो घटक आपल्यासाठी लागणार आहे तो आहे 1 वाटी लसूण रस. आता लसूण हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. साधारणतः पावशेर लसूण म्हणजे 250 ग्रॅम ते 300 ग्रॅम लसूण जर आपण चांगल्या रीतीनं मिक्सरमधून काढला तर 1 वाटी लसणाचा रस आपल्याला सहजरित्या मिळतो. लसूण हा अत्यंत चमत्कारिक असा आयुर्वेदिक घटक आहे. लसणामध्ये 2 प्रकारचे महत्त्वाचे घटक असतात. त्याच्यामधला जो पहिला घटक आहे तो आहे ॲलिसिन नावाचा घटक, जो तुमच्या शरीरामधलं एलडीएल कोलेस्ट्रॉल नष्ट करतो. रोगजंतू मारण्यासाठी आणि रक्त पातळ करण्यासाठी हा ॲलिसिन नावाचा घटक अत्यंत महत्त्वाचं काम करतो. याच्यामध्ये जो दुसरा घटक आहे तो आहे अजोयन नावाचा घटक. हा जो अजोयन नावाचा घटक आहे तो काय करतो तर आपल्या रक्तामध्ये ज्या प्लेटलेट्स असतात त्या एकमेकाला चिटकून रक्ताच्या गुठळ्या बनतात. तर ह्या अजोयन नावाचा घटक आहे तो रक्ताच्या गुठळ्या बनवून देत नाही, रक्त तुमचं पातळ ठेवतो आणि त्यामुळं आपल्या रक्तामध्ये कुठेही ब्लॉकेज निर्माण होत नाही. असा लसूण 1 वाटी लसूण रस आपल्याला घ्यायचा आहे. यांनी एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढतं लसणाने आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल यांनी कमी होतं. हे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे. सर्वात आधी आल्याचा रस आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर 1 वाटी लसूण रस आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे मंद आचेवर आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. त्यामध्ये तिसरा जो घटक आपल्याला टाकायचा आहे ते आहे 1 वाटी लिंबू रस. 10 ते 12 लिंबू आपण कापून घेतले तर सहज आपल्याला 1 वाटीभर लिंबूचा रस मिळतो किंवा 1 कप लिंबूचा रस मिळतो. तर यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे लिंबू. याच्यामध्ये व्हिटॅमिन प नावाचा घटक असतो जो केस वाहिन्यांचं नुकसान होत देत नाही, आर्टरीचा संकोच होऊ देत नाही आणि हे फक्त लिंबामध्येच मिळतं. यांनी तुमचा बीपी जो आहे तो सुद्धा नियंत्रणामध्ये राहतो. लिंबामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि रक्त शुद्ध करणारे घटक असतात. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते आणि लिंबू हे रक्त तुमचं शुद्ध करणारा घटक असल्यामुळे रक्त सुद्धा तुमचं शुद्ध होतं. तर असं 1 वाटी लिंबू रस आपल्याला परत याच्यामध्ये टाकायचा आहे.
आणि शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या याच्यामध्ये टाकायचा आहे ॲपल सायडर व्हिनेगर. हे आपल्याला कुठल्याही मेडिकल दुकानामध्ये सहजरित्या मिळतं. ॲपल सायडर व्हिनेगर नावाचं एक व्हिनेगर असतं, तर ते मिळतं. जर हा घटक नाही मिळाला तरी तुम्ही वरचे 3 घटकाचं सुद्धा आपण बनवू शकतो, परंतु जर हा घटक मिळाला तर हा घटक सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अवश्य ॲड करा. साधारणतः 50 ते 60 रुपयाला आपल्याला हे 100 ml हे मिळतं. तर नसा उघडण्यासाठी हे मदत करतं, थकवा घालवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे ॲपल व्हिनेगर. याच्यामध्ये जवळजवळ 90 घटक असतात. हे 4ही कप किंवा 4 वाटी जे आपण मिश्रण घेतलेलं आहे वेगवेगळं, याला चांगल्या रीतीनं मंद आचेवर उकळू द्यायचं आहे. हे जे 4 कप आपण किंवा 4 वाटी जे मिश्रण आपण घेतलेलं आहे त्याला 1 कप होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर उकळायचं आहे. 1 कप झाल्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आहे. आता इथून पुढची प्रोसेस जी आहे ती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कसं खायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तर 1 कपभर शिल्लक राहिल्यावर थंड झाल्यावर त्याच्यामध्ये 1 कप मध घालायचा आहे, हॉनी घालायची आहे. मधामध्ये 9000 प्रकारच्या फुलांचे औषधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे हे नसा उघडण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मध आपल्या याच्यामध्ये ओरिजिनल मध आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे. याला चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. हे 1 महिनाभर 45 दिवसापर्यंत सहजरित्या टिकतं. काचेच्या बॉटलमध्ये ठेवा, फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये ठेवा किंवा जिथं ऊन पडणार नाही अशा ठिकाणी चांगल्या रीतीने त्याला ठेवू द्यायचं आहे. 1 महिनाभर तर हे सहजरित्या टिकतं. याचा वापर कसा करायचा आहे ते खूप महत्त्वाचं आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे 2 चमचे जे औषध आहे ते घ्यायचं आहे. 2 चमचे मोजून आपल्याला औषध घ्यायचं आहे. सकाळी चाटून आपल्याला हे खायचं आहे. एक खट्यानं खाता हळूहळू आपल्याला हे चाटून 2 चमचे औषध हे खायचं आहे. कुठलाही खंड न करता सलग 11 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हे औषध खाल्ल्यानंतर 30 मिनिटं तुम्हाला काही खायचं नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही. औषध घेतल्यानंतर 11 दिवसामध्ये तुमच्या शरीरामधले पूर्ण ब्लॉकेज, कितीही ब्लॉकेज झालेले असतील तर ते पूर्णपणे निघून जातील. हृदयाचं ब्लॉकेज निघून जाईल, नसामधलं ब्लॉकेज निघून जाईल, केस वाहिन्यामधलं ब्लॉकेज पूर्णपणे निघून जाईल. तुम्ही चेक करू शकता. आणि त्याचबरोबर शरीरामधलं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे, LDL कोलेस्ट्रॉल आहे, ते पूर्णपणे नष्ट होऊन जाईल या औषधाने आणि तुमच्या शरीरामध्ये HDL कोलेस्ट्रॉल चांगल्या रीतीनं वाढेल. त्यानंतर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं गोळ्या औषध तुम्हाला खावं लागणार नाही. तर हा अत्यंत साधा, सहजरित्या सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून करता येणारा अतिशय खात्रीशीर उपाय आहे. ब्लॉकेज झालेला असेल, बायपास झालेला असेल, अँजिओप्लास्टी झालेली असेल, सर्वांसाठी करता येणारा हा उपाय आहे. शरीरामध्ये तुमच्या कोलेस्ट्रॉल अजिबात हा घटक राहू देत नाही. तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा हा उपाय आहे. तुम्हीही करा. ज्यांना आवश्यकता आहे अशा सर्व लोकांपर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा. कारण फुकटामध्ये ब्लॉकेज शरीरामधून पूर्णपणे घालवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल पूर्णपणे कमी करण्यासाठी हा नैसर्गिक अत्यंत परिणामकारक उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.